युवा चेतना शिबिराची आणि अभिभावक म्हणजे पालक 16 तारखेला सुरू झालेले शिबिर आज 25व्या तारखेला सांगता होत आहे। आमच्या भारतीय जीवन पद्धतीमध्ये पूर्वी काही गोष्टी परिवारातून शिकायला मिळत होत्या। जोपर्यंत परिवार अविभक्त होते तोपर्यंत तिथे काही शिकवणारी माणसं मोकळे होते आणि ज्या काही सिस्टम होतं या पिढीचे संस्कार पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्याचा तो परिवारातील रीतिरिवाजांमध्ये इनबिल्ट होता। त्याचा अंतर्गतच जोडलं गेलं होतं जीवन पद्धती। देश वस्तू काळ परिस्थिती बदलले। बृहत परिवारचे अणुपरिवार आहे। अणुपरिवार म्हणजे छोटी छोटी परिवार आहे। छोट्या परिवारामध्ये परिवाराच्या आजीविकेचं साधनासाठी दोनच माणसं पती पत्नी यांच्यावर दायित्व पडलं गेलं। अविभक्त परिवारामध्ये काम करणारे काम करत असतात, कारभार करणारे कारभार करत असतात आणि असेच काही लोक फिरून खात असले तरी सुद्धा काही वाटत नसते। पण या छोट्या परिवारांमध्ये असं काही करून चालत नाही। त्यामुळे या परिवारातील लोकांना आपल्या पाल्यांकडे लक्ष देणं एवढं सोपं नाही। फार तर जेवढी असेल तेवढा फी देऊन आपण चांगल्यातल्या चांगल्या शाळेत आपल्या मुलांना पाठवणं एवढंच जीवनाचं लक्ष्य समजतो आणि पाठवतो। आणि ज्यावेळी नाईलाज बनतो त्याच वेळी फक्त आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवतात। शाळाही बदलत गेल्या कालांतराने। गुरुजी जेव्हा सर बनले तेव्हा भावही बदलला, गुरुजींचाही बदलला आणि विद्यार्थ्यांचाही बदलला। कारण विद्यार्थी स्टुडंट बनला, गुरुजी टीचर बनले। टीचर आणि स्टुडंट शब्दाचा अर्थ आणि भाव वेगळा आहे। गुरु आणि शिष्यांचा अर्थ आणि भाव वेगळा आणि त्याला अभिप्रेत कृतीही सर्वही फार भिन्न आहे। गुरुजी होते तेव्हा गुरुजी स्वतः एक आदर्श असायचे मुलांना शिकवणारे। गुरुजी काय सांगतात यापेक्षा गुरुजी जे जे करतात ते सर्वही विद्यार्थी ज्या गोष्टी शिकू इच्छित होते गुरुजी त्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या आचरणात करून दाखवते। त्यामुळे मुलांना फारसं शिकवावं लागत नव्हतं। गुरुजी जसं जसं वावरत होते त्या सर्व गोष्टी शिष्यांना अवगत होते। काळ बदलला, शाळाही बदलल्या, शालेय वातावरणही बदललं, गुरु शिष्यांचे संबंधही बदलले, पाठ्यक्रमही बदलला, पाठ्यक्रमाचे उद्दिष्टही बदलले। ज्ञानासाठी आनंदासाठी घ्यावयाचं शिक्षण अर्थकेंद्रित झालं
पॅकेजसाठी शिकायला लागलो तेव्हा पॅकेजच्या घाईत संस्कार सर्वही सुखद केले. पैसे मिळवायला पाहिजे, जरूर मिळवायला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य. पैशाबरोबर जर संस्कार नसतील की पैसा काय करेल गॅरंटी नाही. बघा, तोडायलाही छन्नी हातोटे लागतात, मूर्ती घडवायलाही छन्नी हातोटे लागतात. पण ते छन्नी हातोटी कोणाच्या हातात आहे आणि त्यांच्यावर किती घडवणाऱ्यांचा नियंत्रण आहे यावरच तुमचं मूर्तीचं आयुष्य ठरत. तशी आज आपली शिक्षण व्यवस्थेची झालेली शरीराला श्रमाकडे, बुद्धीला ज्ञानाकडे आणि मनाला श्रद्धेकडे घेऊन जाणारी जे शिक्षण आहे ते हळूहळू कठीण परिश्रम टाकून गेले. शरीराला श्रमाकडे नाही, श्रम जीरो. बुद्धीला ज्ञानाकडे नाही, माहितीकडे घेऊन चालले. माहिती ही केवळ इन्फॉर्मेशन असते. इन्फॉर्मेशन जेव्हा आत्मसात होते तेव्हा ती ज्ञान होते. ज्ञान दिलं जात होतं शाळेत, आज इन्फॉर्मेशन दिली जाते. इन्फॉर्मेशननी कुठल्याही व्यक्तीचा कधीही भलं होत नाही. इन्फॉर्मेशन आजकाल सगळीकडे पडलेलं आहे, तिकडे तिकडे मीडियामध्ये पडू नये. त्याच्याकरता शाळेत पाठवावं असे सुद्धा नाही. आणि मनाची श्रद्धा तरी फारच दूर निघून गेली. कोणाप्रती श्रद्धा? आई वडिलांप्रती श्रद्धा, आजा आजींप्रती श्रद्धा, वडीलधाऱ्यांबद्दल श्रद्धा, आमच्या देवाबद्दल श्रद्धा, धर्माबद्दल श्रद्धा, देशाबद्दल श्रद्धा जी मनात पाहिजे होती. भरपूर शिकलो आम्ही, श्रद्धाच कुठेही निर्माण नाही. आमची शिक्षणाची संकल्पनाच अशी मांडली गेली आता हल्ली, तिथे श्रद्धेपेक्षा संशय अधिक निर्माण करण्यात यावं आणि त्यातूनच माणूस शहाणा होतो असं शिक्षणात शिकवायला लागलं. श्रद्धा माणसांना संशयहीन बनवतो, संशयमुक्त बनवतो. पण त्या श्रद्धेला काढून टाकून अधिकाधिक संशय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याची क्षमता असणारी शिक्षण दिली गेली आणि समाजातील आमचा जो सामाजिक स्ट्रक्चर होता तो हळूहळू शिथिल झाला. आणि कुटुंब व्यवस्था जी आहे, कुटुंब व्यवस्था ही जवळजवळ शिथिल झाली. शिथिल झाल्यामुळे कोणाचा पायपूस कोणाला नाही असं होत नाही. आता आई वडील असतात, एकच बाळ असते. आमच्याकडे नेहमी येत स्वामीजी ही एकच बाळ आहे, ती मुलगी असो मुलगी असो मुलगा असो, काहीही कमी नाही करत, पण आमची ऐकतच नाही. कधी कधी आई वडील ते कुशाळकीने पण सांगत असतात, ऐकत नाही म्हणून हसत सांगत असतात. ठीक आहे, हसण्याची गोष्ट असते. मी त्यांना म्हणत असतो की तुमच्या घरी या मुलांना बिघडवायला दुसरे कोणी आलेले नव्हते. या मुलांना बिघडवण्यासाठी कोणी आलेले नव्हते घरी. आम्हीच आई बाबा घरात होतो. म्हणजे आमच्या मुलांना कोणत्या मुशीत घालून काढायचं हे आम्हालाच लक्षात आलं नाही. आम्ही लाड प्यार भरपूर केला, पण लाड प्यारापायी अनुशासन सर्वही विसरून गेले. अनुशासन म्हणजे शिस्त विसरून गेली. आमच्याकडे पाल्यांचं संगोपन कसं करावं ऋषीमुनींनी सांगितलं. लालयेत पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत. 5 वर्षांपर्यंत मुलांना हात लावायचा नाही.
फक्त गोडी गुलाबीने त्यांना सांगत आहे. 5 वर्षांचे वर गेले, पुढील 10 वर्ष म्हणजे 15 वर्षापर्यंत असं ठोकायला पाहिजे, चुकले तर आयुष्यभर आठवणीत राहायला पाहिजे. जसं की माती असते, कुंभार कधीही त्या मातीवर दयामया करत नाही. जेव्हा पाण्यात घालावं लागते तेव्हा पाण्यात घालतो, बडवावं लागते तेव्हा बडवतो, तुडवावं लागते तेव्हा तुडवतो, आणि तेव्हाच त्याला चांगले चिकटपणा येतो. आणि मग तो चक्रावर ठेवून त्याला आकार द्यायला सुरुवात करतो. कधी कधी आकार देताना तो आतल्या बाजूला हात लावतो, बाहेरच्या बाजूला ठोकायला सुरू करतो. आई वडील मारताना जर राक्षसासारखे बाळाला मारले ते आई वडील म्हणत नाही. दोघांपैकी एकाने मारू नका म्हणायचं, एकाने चांगल्यापैकी ठोकायचं. म्हणजे आतल्या बाजूला एक हात पाहिजे, बाहेरच्या बाजूला ठोकणारा एक हात पाहिजे. मुलांना पाहिजे ते आकार देता येईल. दोन्ही हात नुसता आत लावणारे झाले तर पोरं त्यांच्या हातात राहत नाही. आमच्या इथे काही मुलं येतात, छोटी छोटी 8-10 वर्षाची येतात. फोन करतात आई वडिलांना, ताबडतोब उद्या येतात, नाही आला तर वरून उडी टाकेन म्हणतात. 4 मजलीची बिल्डिंग आहे आमची, वरून उडी टाकेन मी नाही आला तर. आमचे आचार्य विचारतात, अरे असा का बोलतात? नाही, ते तसे नाही, त्यांना तसंच बोलावं लागतं. 10 वर्षाचा बाळ जर आई वडिलांची माप या पद्धतीने काढत असेल तर चूक बाळांचं आहे असं मला बिलकुल वाटत नाही. त्याचा सर्वस्वी जबाबदारी आई वडिलांची असते की बाळ असं का झालं. आल्यानंतर मला आत्ताच 8 दिवसापूर्वी एका गावात एक आई आपली बाळ घेऊन आली. बाळ होतं एक 6-7 वर्षांचं. ती सांगत होती मला, स्वामीजी ही अजिबात ऐकत नव्हती, भयंकर भांडते घरात आणि सगळ्यांना मारते असं म्हणेपर्यंत तो आईलाच मारायला आईचे केस धरून उघडून काढला. हे बघा असं करते म्हणाले. मला उठून त्या बाळाला नाही त्या आईला 4 लगवावं असं वाटलं होतं. का एवढा ते 5-7 वर्षाचा बाळ आईला मारते, आई हे बघत बसते. म्हणजे आई आहे की काय म्हणायचं, आई म्हणायची तिला. 2 जोरात लगावले असते तर आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. जेवू घालताना भरपूर आपण काळजी घ्यावी, प्रेम करताना भरपूर प्रेम करावं. जेव्हा चुकते त्यावेळी दंडित करायला अजिबात मागे पुढे हटायचं. आणि या वयात जर ते नीट नेटकं नाही झालं तर पुढे तुमचं नाही आहे. 16 वर्षे तो जेव्हा बाळांना 16 वर्ष भरतात ना, तेव्हा मित्रासारखं मैत्रिणीसारखं आई वडिलांनी मुलांना समजावून तेव्हा मारून चालत नाही. 15 व 16व्या वर्षापर्यंत त्यांना मारून नुकसून का होईना. जसं कुंभार मडक्याच्या बाबतीत काही दयामया करत नाही, तसं बाळा मडकं बनवून झाले की उन्हात ठेवतो, याला ऊन लागते, जळ लागते असं म्हणत नाही. आणि सुकलेले मडकं भट्टीत घालतो, भाजून काढतो अक्षरशः. तसा आमच्या मुलांना कठीण परिश्रम करायला आपण शिकवायला. कुंडीतलं झाडासारखं ते वाढून चालणार नाही. पाऊस कळायला पाहिजे, उन्हाळा कळायला पाहिजे, थंडी कळायला पाहिजे. त्याची सर्व अनुभव आमच्या पाल्याने घेतला. आणि पालकांचं कर्तव्य आहे की आपल्या मुलांना दैहिक दृष्ट्या, वाचिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या मजबूत करणं या आई वडिलांची कर्तव्य असते. आणि त्याच्यामध्येच एक धर्मसंस्था म्हणून खरवणी माताजी म्हणाल्या शिबिर ठेव. आम्हाला हल्ली मुलांना बघितल्यानंतर असं वाटतं की या मुलांना शिबिराची गरज नाही, आई बाबांना शिबिराची गरज नाही. का ते इतकं अज्ञानासारखे वागतात. कधी कधी आमच्या गुरुकुलला आलेले असतात, महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा मुलाला भेटायला येतात. आम्ही जे जे करू नका म्हणून सांगतो ते सगळे करून जातात एका दिवशी.
आम्ही 6 महिने त्यांना इतकं चांगलं प्रशिक्षण दिलेले असतो, 10 दिवसाकरता घरी सोडतो, 10 दिवसात 6 महिन्याचे सगळे पुसून पाठवतात. आणि कसलं त्यांच्याकडे मशीन आहे माहित नाही, हे सगळे डिलीट कर. 6 महिने शिकवलेले 10 दिवसात खतम करूनच पाठवतात. तेव्हा आमच्या लक्षात येतं की आई वडील खरोखर ह्या मुलांची पालक आहेत की शत्रू आहे. आम्ही त्यांना सांगितलेले असते हे खायला देऊ नका, म्हणणार का त्याला काय होतं, तिथे देत नाही, इथे 10 दिवसात खाईल. मोबाईल देऊ नका म्हणतो आम्ही, आले की त्या दिवशी सकाळी गेले की रात्रीपर्यंत मोबाईलच्या बाळाच्या हातात देऊन हे बरकट चेष्टा बघत असतात. आई वडिलांना आम्ही सांगितलेले असतो तुमच्या पाल्यानं जे द्यायचंय त्याचा हिताचा असायला पाहिजे, प्रिय असता कामा नये. काहीही मुलांसाठी मुलींसाठी आपण करतो ना, त्या पाल्याचा हिताचा असेल. हित आणि प्रिय दोन्ही वेगळं. प्रिय आहे ना हे कधीही तात्पुरतीच असते, प्रिय गोष्ट ही तात्पुरतीच असते. हिताची गोष्ट आहे ना हे दीर्घकाळ टिकणारी असते. कधीही बाळांची हित पाहायला पाहिजे, त्यांचा लाड चालणार नाही, लाडापायी करता येणार. हे लक्षात आल्यानंतर आम्ही म्हटलं आता आई वडिलांना वेळ पण नाही पाल्यांकडे पाहण्याकरता. अशा वेळी त्यांच्या माता पित्याने म्हणा, पाल्याला म्हणा, धर्मसंस्थांची कामच आहे की संस्कार देण्याची. कामच धर्मसंस्थांची आहे. आणि ही काम आम्ही नाही केले तर बहुतेक आम्ही आमची कर्तव्यात कसूर केल्यासारखा होईल, म्हणून आम्ही 28-29 वर्षापूर्वी ही सोय केली. आणि कोविड मधलं 1 वर्ष सोडलं तर मला वाटतं निरंतर चालत आलेले आणि पुढेही चालत राहील अशी व्यवस्था ठेवली. मठाधिपती येतील, जातील, बदलतील, काय होतील, पण व्यवस्था जी आहे ही व्यवस्था आम्ही करू शकतो. आम्ही मठाची व्यवस्था तशी केलेली आहे. मठाधिपती कोणी आले गेले तरी सुद्धा आहे ती व्यवस्था सगळी चालत राहायला पाहिजे. त्यांची सगळी स्वावलंबन करून ज्याच्या त्याच्याकरता एक यंत्रणा तयार करून आम्ही असलो नसलो तरी ते चालत राहील. आणि स्थान महिमान म्हणून एक असते, या स्थानावर सर्व गोष्टी व्यवस्थित चालत राहतील अशी व्यवस्था केलेली. तर आपण मला वाटतंय की भाग्यवान आहोत की या निमित्ताने आपण भेटलो एकमेकांना. की मुलं मुली 10 दिवस इथे राहिले आणि भरपूर शिकले 10 दिवसात. मला वाटतं 10 दिवसात जेवढ्या या मुलांना शिकवता आली एवढी सिलेबस जर शाळेकडे दिली असते तर ते 6 महिन्यात सुद्धा संपला नसता. 6 महिन्यात सुद्धा एवढी सिलेबस शाळेत संपणार नाही, एवढी त्यांना 10 दिवसात भरवलेली. ते काळाच्या ओघात किती त्यांच्याजवळ राहील किती जाईल तो भाग वेगळा, पण एक नक्की की आयुष्यात ही शिबिर हे बालक बालिका कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही बघितलं की या मुला मुलींना स्तोत्र शिकवलेले आहेत. कारण भारतीय संस्कृतीची मुळी कुठे आहे, फांदी कुठे आहे, एक वृक्ष आहे संस्कृती नावाचा. त्या वृक्षाला फांदी आहे, पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, सगळे असतात. तसं ही भारतीय संस्कृती नावाच्या वृक्षाला वेगवेगळ्या फांदी आहेत. इथे मात्र त्यांना शिकवलं की देव काय आहे आणि देवाची पूजा का केली. दुसरं शिकवलं की घरातल्या वडीलधार माणसांची आदर सन्मान हा करायला पाहिजे. आणि ज्या गुरुजनांनी आपल्याला आयुष्याला पुढे एवढं ज्ञान दिलेले त्या गुरुजनांप्रती आम्ही कृतज्ञ का राहायला पाहिजे. आणि माणसाबरोबर एकमेकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या असणारा उपकाराप्रती आपण किती सजग असायला पाहिजे. अशी मानवीय जीवनाला जेवढं लागते तेवढी शिदोरी गागरने सागर म्हणतात ना, तसं 10 दिवसात त्यांना ही खूप साऱ्या गोष्टी
सांगितलेले. आता गेल्यानंतर ते जेव्हा मंथन करतील, घरी जाऊन श्रवण करतील, मी 10 दिवस काय काय शिकलो हे जेव्हा एका पानावर लिहून काढायचं ठरवलं तर त्यांची नोटबुक पुरणार नाही इतकं शिकलेले आहे. कारण त्यांना वेगवेगळे स्तोत्र शिकवले की जेवताना काय म्हणावं, जेवल्यानंतर काय म्हणावं, उठता काय म्हणावं, रात्री झोपताना काय म्हणावं, अशी शांती मंत्र शिकवलेले आहे. त्याच्याबरोबर देवतांची काही स्तोत्र शिकवलेली आहे आणि सुंदर सुंदर असं जीवनासंबंधातली गीत शिकवलेले आहेत. मराठी आणि हिंदी गीत शिकवलेले आहेत. त्याबरोबरच त्यांना काही म्हणी शिकवलेले आहेत संस्कृत. त्याच्याबरोबरच त्यांना भारतीय सण म्हणजे काय असतात, सणांची महत्व काय, चैत्रापासून फाल्गुनापर्यंत हे शिकवलेले. एक पुस्तकच तयार केली या वर्षी मुलांसाठी. तेही आमच्या गुरुकुल मध्ये अध्ययन करणाऱ्या यांच्या वयातल्या मुलींनी लिहिलेले पुस्तक. यांच्या वयाचे मुली आहेत. पण गुरुकुल शिक्षा काय असते तर त्याच्यात आणि ह्याच्यात फरक एवढा असते, इथे शिकण्याचीच अजून वय आहे, तिथे शिकवण्याची आता योग्यता त्यांना आलेली आहे. एवढ्याच वयात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जे क्रांतिकारी आहेत त्यांच्या जीवनासंबंधात सुद्धा 10-15 क्रांतिकारकांचे जीवन सुद्धा यांना ऐकवलेले आहे. आणि जीवन मूल्य म्हणून जे आहे ते 10-15-20 जीवन मूल्यांच्या बाबतीत सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांनी काही ना काहीतरी थोडंसं आरोग्या संबंधात आपल्या घरगुती औषध कसं करावं या 2 दिवसांचे शिबिर यांना मिळालं. ते आचार्य त्यांच्यासाठी 2 दिवस उपलब्ध झाले. आपल्या ब्रह्मचर्याचं पालन कसं करावं हेही शिकवलेले आहे. त्याच्याबरोबर याशिवाय आमच्या दाभोळकर ताई भगवद्गीतेतील 16वा अध्याय दैवासुर गुणसंपद विभाग योग, दैवी गुण आणि असुरी गुण तोंडपाठ करून घेतले त्यांच्याकडे. 22 श्लोक आहेत अध्यायात आणि 24 श्लोक आहेत आणि त्यापैकी किती झाले कंठस्थ? 18 श्लोक कंठस्थ झाले. मुलांची जरा कमी दिसते. कारण प्रत्येक ह्याच्यात आम्ही पाहत होतो मुली जितके सिन्सिअर आहेत तेवढ्या सिन्सिअरिटी मुलांमध्ये जन्मजात नसते. ते काय माहित नाही, जन्मजातच नसतो तो शिबिरात सुद्धा दिसत होता. मुली वेळेत येऊन बसायचा, मुलं सावकाश यायचे इकडे कारण त्यांना मैदानी काम भरपूर असते, यांना मैदानी काम काही नसते. त्यामुळे हे वेळेत येते. याशिवाय धनुर्वेद जे मगाशी बघितलं तुम्ही, सर्वांग सुंदर व्यायाम असेल, सूर्यनमस्कार असेल, भूमी नमन असेल, एवढं केलं तरी सुद्धा पुष्कळ आहे. आयुष्यभरात कुठले आजार घरात यायची काय कारणच नाही. एवढं जर रोज केले. त्याच्याबरोबर आत्मसंरक्षणात आजकाल काही ना काहीतरी बंदूक ठेवता येत नाही, त्याला लायसन्स लागते. पण आमच्या मुलांमध्ये धाडस असलं, धाडस निर्माण करण्याकरता काही धनुर्विद्येचा भाग शिकवावा लागतो. त्यातलं एक नियुद्ध आणि एक दंड संचलन, त्याला लाठी काठी म्हणतात गावठी भाषेत, संस्कृत मध्ये दंड संचलन म्हणतात. आणि जितका हाताची तुम्ही प्रॅक्टिस वाढवत जाल काठी दिसणार नाही हातात. कोणी लांबून एक दगड मारला तरी तुमच्या अंगाला टच होणार नाही, इतकं फास्ट ते फिरायला पाहिजे लाठी फिरवताना. दुसरा कोणाचा तलवार असेल, काही असेल, कुठलीही गोष्ट आमच्या अंगापर्यंत येणार नाही, इतकं गतीने ते फिरवायला शिकायला पाहिजे. फक्त आपल्याला ते शिकवलं की अशी असते.
जे लांब उभं राहून पाहिल्यानंतर हे बाबा हे आपल्याला झेपणार नाही, हे कठीण आहे, असं ते सोपं करून तुम्हाला आचार्य लोकांनी शिकवलं आणि नियुद्धम शिकवलं. त्या नियुद्धमध्ये म्हणजे कराटेमध्ये जितकं हाताची गती वाढेल, एका जवळ येण्याची झाडं सुद्धा करणार नाही आणि जोरात असा मूठ आवळून दिला तर 32च्या 32 सगळे बाहेर येतील, डोळे जातील. डोक्यावर जर तुम्ही प्रहार केला तर गिरगिर 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 फिरून तिथेच पडतील. जितका प्रॅक्टिस वाढेल तितका आपण समर्थ बनू. भारतीय खेळ म्हणून जेवढी होती तेवढी बऱ्यापैकी भारतीय खेळ आमच्या मुलांना माहीत नव्हतं, पण त्या भारतीय खेळ शिकवले गेले 10च दिवसात हे सगळे. आणि पुन्हा संध्याकाळी कोणाला कीर्तन करायचंय, कोणाला नाटक करायचंय. आमच्या त्या ह्याची मुलं आले रायगडची, पथनाट्य शिकवलं त्यांना, एक आगळे वेगळे पथनाट्य शिकवलं ना, करून दाखवायला पाहिजे होतं त्यांनी आईवडिलांसमोर. आता घरी कधी जाईन असं झालं त्यांना, पण सुंदर पैकी ते शिकवले. आणि काय नाही शिकवलं त्यांना. आणि संध्याकाळी भरपूर गीत गायन मिमिक्री अमुक तमुक ज्या प्रतिभा सुप्त होते शरीरात त्यांना प्रकट करायला शिकवले. अक्षरशः मी म्हणतो एवढीच पाठ्यक्रम एक पुस्तक शाळेत लावला तर 1 वर्षात नाही संपणार, एवढी 10 दिवसात त्यांना शिकवले. त्यांच्याकरता आमचे काही शिक्षक मंडळी, आमच्या दाभोळकर काही त्या 2 डबल PhD संस्कृत मध्ये, ते 24 तास मुलींसमवेत मुलांसमवेत आणि एका माते समान उभे राहून त्यांना सर्व प्रकारची त्यांची काळजी घेत त्या मुलांना ही बाळ करू सर्वही दिली. आमचे लांबोरे मास्तर आहेत, कुठे गेला मास्तर आहे तर झोपतोय. तर गेले, आता तो अजून तरुण आहे पण जवळ 28 वर्षापूर्वीपासून त्या शिबिर सुरू झाल्यापासून तो आहे. आणि अनेक शिक्षक मित्र त्यांची घेऊन येतात, शिक्षिका येतात या शिबिरात सहभागी होतात, शिकतात आणि शिकवतात. त्याची जबाबदारी घेऊन शिकतात. त्या ऍडमिशन पासून ते मुलं कोण आजारी पडले, काय झाले, त्यांना औषध करवणं, दवाखान्यात घेऊन जाणं आणि कोणाला काय लागलं तर घरी फोन लावून जाणं, हे सगळे काम करत करतच ते सगळे डिसिप्लिन जे काय आहे ते पूर्ण शिबिर हाताळणं हे काम मुलांना घेऊन करतो. कधी मुलं भेटतात कधी भेटत नाही, पण तो स्वतः एकटाच हे सगळे काम बघतो. याबरोबरच हा दत्त्या आहे, श्रीकांत आहे, ज्ञानेश्वर आहे आणि याबरोबर यावेळी आमचे हे कुमार स्वामी महाराज होते आणि आमच्या गुरुकुलचे एक 7-8 मुली होत्या. त्या मुली यांना भगवद्गीता कंठस्थी करण्यामध्ये मदत करते. आमच्या गुरुकुलचे आचार्य येऊन एक कथा सांगत होते, हो ना, एक कथा सांगत होते. या वर्षीच्या शिबिरात इतर वर्षींच्या शिबिरापेक्षा फारच आगळं वेगळं आणि काय कोणालाही जड झाला नाही. विविधता होती यावेळच्या शिबिरामध्ये. आणि यावेळची शिबिरातले बऱ्याच मुलांची समज असं आहे की आपल्या आयुष्यात एकदाच करायचं असते बस, असं नाही. पुढच्या वेळी आलं तर ऍडव्हान्स कॅम्प, या वर्षी जे केलं आहे हे सोडून पुढच्या वर्षी वेगळ्या विषयांवर जसं आपली बुद्धिमत्ता वाढत जाते तसं शिबिराची सुद्धा थोडासा लेवल वाढवत जाणार. मग पुढच्या वर्षी करत असताना जुन्या मुलांसाठी एक शिबिर वेगळं आणि नवीन आलेल्या मुलांसाठी एक शिबिर वेगळं असं घ्यायचं आपण असं ठरवलेलं आहे. आणि जसं जसं पुढच्या वर्षापर्यंत, आता पुढच्या वर्षी कोणाकरताही आमंत्रण नसेल, जुन्या विद्यार्थ्यांनी स्वतः संपर्क करायचा, या वर्षीच्या शिबिराला आम्ही येऊ शकतो का, आणि तेव्हा जर आले बहुसंख्येत तर त्यांच्याकरता ऍडव्हान्स कॅम्प म्हणतो ना आपण, तो ऍडव्हान्स राहील. मग त्याच्यामध्ये त्यांच्या पुढच्या शिक्षणाला सहाय्यकारी बनेल अशा पद्धतीचे लोकांची उपन्यास वगैरे घेऊन
आणखीन बाबा ही स्वावलंबी कशी बनतील, की एखादा उद्योजक बनण्याकरता काय करावं लागेल, आणखी काय काय गोष्टी करतात. जसा त्यांची वय वाढत जाईल त्यांच्या वयाप्रमाणे त्यांचा शिबिराची दर्जा सुद्धा उच्च कोटीची बनत जाईल. आणि त्याकरता पुढच्या वर्षी सुद्धा आणि हीच विद्यार्थी यायला हरकत नाही. 2 वर्ष झाल्यानंतर तुम्ही 3ऱ्या वर्षी येतो म्हटलात, 3ऱ्या वर्षी करता 3ऱ्या वर्षाची सिलेबस, या वर्षीचे जसं सिलेबस आपल्याला एक पुस्तकात दिले तसा पुढच्या वर्षीचा सुद्धा सिलेबस बनवून एक पुस्तक आपल्या हातात दिले. त्याच्या पुढच्या वर्षी आला तर त्याचाच केली जाईल. आणि पालकांसाठी जर म्हटलं तर कधीतरी एकदा सगळ्या पालकांनी मिळून चर्चा करायची. आता इथे आल्यानंतर वाटतं तुम्हाला, पण एकदा जाऊन संसारात अडकला पुन्हा कधीही पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला मठ आठवत नाही. चूक नाही, संसाराचा स्वभावच असा आहे. त्या घराला काय लोहचुंबक लावलेत माहित नाही, पण ते घर बाहेर सोडत घराबाहेर होऊ देत नाही, एवढं नक्की. पण त्यावरही जर आपल्याला जर वेळ भेटला तर एक 5-50 पालक जर तयार झाले तर पालकांसाठी आमच्याकडे सिलेबस तयार आहे, की आता आहे ही आमची गुरुकुल कसं ऋषिकुल बनेल, आनंददायी घर बनेल, बस बाकी काही बघणार नाही. आहे त्या प्राप्त परिस्थितीत आनंदाने कसे राहता येईल आणि पुढच्या पिढीला आम्ही एक स्वतः उदाहरण बनवून घरात कसे राहता येईल. उपदेशाने कधीही काम होत नाहीये, स्वतः उदाहरण बनावं लागतं. आणि आई बाबा जर उदाहरण बनले तर बस. आम्ही नेहमी म्हणत असतो आमच्या मुलांच्या डोळ्यासमोर बाहेरचा कोणाचाही आदर्श ठेवण्याची गरज नाही. आमच्या मुलांना त्यांच्या आई वडिलांपेक्षा वेगळे आदर्श असण्याची कारणच नाही. एवढी श्रेष्ठ आदर्श जगात कुठले कोण असू शकत नाही. विद्याबुद्धीसाठी कुठलेही असू दे, पण दैनंदिन जीवनातल्या आचरणासाठी आमच्या मुलांसमोर त्यांच्या आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ आदर्श कोणी ठरू शकत नाही. आणि ते आदर्श आपणच बनायला पाहिजे, आपणच बनायला पाहिजे. आणि आपली मुलं आपलंच बघून शिकायला पाहिजे, दुसऱ्यांच्या कोणाचाही. हा काहीतरी ही कला शिकायला, ती कला शिकायला, काहीतरी 4 गोष्टी शिकवायला कोणी आदर्श असू द्या, पण संपूर्ण आयुष्य जगत असताना आयुष्याला बाळांच्या समोर आदर्श आई वडीलच शेवटचे आदर्श असतील. त्यांच्यापेक्षा वेगळे आदर्श दुसरं कोणी असू नये असं माझं वैयक्तिक मत. आणि तशा पद्धतीने आपण आपलं घर बनवणं आपली जबाबदारी ती आहे. आणि त्याच्याकरता एखाद्या शिबिर आपण करूया ना शांतपैकी. हा एक 8-10 दिवस मुलांसाठी 8-10 दिवस लागते. तुम्हाला कमीत कमी 5 दिवस करा. कठीण आहे. ज्यांना रजा आहे त्यांना रजा भेटत नाही, ज्यांना उद्योगधंदे आहे त्यातनं 5 दिवस काढणं कठीण असते. जे मोकळे आहेत त्यांना त्यांच्या टोळी सोडून येणं मोकळं कठीण असतं. भरपूर संसारात. आणि आम्ही मात्र वेळ काढतो कोणाकोणासाठी. का आमची काय आगीचे उपरणीचे काही नाही. तुम्ही कोण येतो म्हटलं तर आम्ही 1-2 तास प्रत्येक जण, आम्ही 7-8 जण एकत्र येतो. आल्यानंतर प्रत्येक जण कोणाबरोबर काय काय गप्पा मारायचे. आणि आता मोठ्यांसाठी काय असं बसून पाठ घेता येणार नाही. गप्पा गोष्टीतनं संवादातनं काय काय करता येईल. भारतीय जीवन पद्धती जी आहे उच्च कोटीची, त्याच्या संवादातून आपण आपल्या परिवाराला ऋषिकुल निश्चित बनवता येईल असं मला वाटतं. आमचे आता जे घरकुल आहे या घरकुलाला ऋषिकुल बनवायला पाहिजे. आणि तो आनंदच वेगळा असणार. त्या घरकुल ऋषिकुलामध्ये कोणाचा तक्रार करणारा कोण नाहीये, तक्रार ऐकणारा कोण नाहीये आणि तक्रार मिटवणारे कोण नाहीये. का तिथे तक्रार नावाचा शब्दच येणार नाही. अशी मानसिकता बनलेली असते दोघांची. कोण कोणाला काय सांग. इथे सगळ्यांनी मी काय करू असं विचारणारे, करा म्हणून सांगणारे कोणच नसायला पाहिजे घरात. अशी घरची अवस्था बनायला पाहिजे. ते ऋषिकुल बनेल. आपण प्रयत्न करू. आणि या याच्यात कोण राहिले तरी मस्त
स्वयंसेवक म्हणून आमची काही तरुण मुलं पहिल्यापासून कित्येक वर्षापासून ते शिबिराच्या वेळेला काही भगिनी आहेत, काही आहेत आणि स्वयंपाक करणारी माणसं आहेत. बघा ना, शिबिर मुलांची असले तर आंबा पाठवणारी कोणतरी येतात. जवळजवळ एक गाडीवरून आंबा पाठवले, 2000 आंबे पाठवले गुरुकुलच्या मुलांसाठी, शिबिरातल्या मुलांसाठी, आनंद आश्रमची 100 मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि मठात राहणाऱ्यांसाठी. किती 2-2 वेळ खाल्लेला. तुमच्याकडे किती वेळ होते? अनलिमिटेड होता. बरं, आमच्याकडे त्याला लिमिटेड होत. पण आनंद आहे. दुसरा काय, इथे देणारे देत असतात, करणारे करत असतात, आपण जेवणारी जेवत जायचं. आणि जरा जास्त झाले की शिबिरात जरासा डोळे झाकतात. आता त्याला काय करायचं, होत राहणार. झालं. एकच सगळ्यांकडे एक सूचना म्हणा किंवा अनुरोध म्हणा पालकांना आणि मुलांना, घरी गेल्यानंतर आपल्यासारखे आणखीन एक 4 आपल्या बरोबर निर्माण करता येईल. तुम्ही 10 दिवस या शिबिरात राहिलेल्या गोष्टींचे सार्थक्य कधी होणार? ह्या लोकांची ऋण जे तुमच्यावर आहे त्याचा परतफेड कशाने करणार? धनाने नाही होत किंवा अन्य त्यांच्या घरी जाऊन पाणी भरल्याने होणार नाही. जसा आपल्यावर संस्कार करण्याकरता आता 10 लोक तुमच्या एकासाठी राबले असतील तर तुम्ही एकट्याने आपापल्या गावात किंवा आपापल्या गल्लीत किंवा आपल्या शाळेत, आमची मित्र मैत्रीण आहेत, 5 लोकांना हे विचार जर दिला. आणि आता तुमच्याकडे पुस्तक पण आहे आणि विसरून गेलो असं म्हणायची कामच नाही. शिबिरात यावेळी ज्या ज्या शिकलेले पुस्तकांमध्ये संक्षिप्तात आहे, म्हणजे तुम्हाला थोडासा आठवण करून देण्यासाठी. तर निश्चितच तुम्ही एक 5-5 साथीदार बनवला तर ह्या गुरुजनांचं जे ऋण आहे ते फेडल्यासारखं होईल. करू शकाल? आणि जे जे शिकलं आहे ते घरी गेल्यानंतर आई वडिलांना पाहिल्यानंतर अनुभवता आला पाहिजे. 15 तारखेला गेले होते ना तसे आता 25ला नाहीये. काहीतरी बदल झालेले असं त्यांना जाणवलं पाहिजे. जाणवेल असं वाटतंय? काय घरी गेल्यानंतर 2 दिवसांनी नाटक करायचं, तिसऱ्या दिवशी आहे येरे वाढण्यामागे असं म्हणतात ना, असं नाही ना होऊ देणार. नाही होऊ द्यायला पाहिजे की आपण थंड पाण्याने स्नान जिथपर्यंत श्वास आहे तिथपर्यंत करायला शिकायला पाहिजे. कुठपर्यंत? मला 60 वर्ष झाली गरम पाण्याने मी कधी अंघोळ केले आठवत नाही. कधीतरी आयुर्वेदाचा उपचार केलेले असतो, ते धुवून तेल लावतात अंगाला, धुवून काढायला ते गरम पाण्याशिवाय जात नाही म्हणून गावतो मी कधीतरी 2-4 वर्षात नाही एकदा. पण गरज नाही भासली. तुम्हाला काय भासणार आहे का? मनात पहिलं एक तांब्या पडला की खरंच किती थंडी असते. चहा घरी गेल्यानंतर पिण्याची इच्छा होईल का? ते समोरचे पित असतात ना त्यावेळी आपला जीव राहत नाही, जीवाला राहत नाही. म्हणून पालकांना सुद्धा माझी अनुरोध आहे की शक्य गरज आहे का असं विचारा. या शरीराला एकदा विचारा की याची फायदे काय काय आहे आणि त्याचा गरज आहे का. मी 1 वेळ जेवण करतो त्यावेळी शरीराला विचारतो तुला 2 वेळची गरज आहे का? ती म्हणते 2 वेळची गरज नाही. मग 1 वेळ जेव. मग 3 वेळ जेवत होतो त्यावेळी मी शरीराला सांगितलं 3 वेळची गरज आहे का? ती म्हणाली नाही 2 वेळ मिळाली तरी बस. एकदा सकाळी 10-11 वाजता जेवलो की संध्याकाळी 7-8 वाजता जेवलो. मध्ये काही लागत नाही. तुम्ही तसं त्याची लाड पुरवायचं ठरवलं तर प्रत्येक तासाला खात येते, प्रत्येक तासाला खात येते आणि मग नंतर औषध खायला सुरू करते. त्याचा ऐकून नाही, आपलं ऐकायला पाहिजे. असे करू शकाल? चहा सोडता येईल? काय कठीण वाटतं? आता घरी गेल्याबरोबर 10 दिवसाचा वादावादी
नाही करायला पाहिजे, गरज नाहीये. अवश्य वाटले तर दूध प्या, गरज नाही पडणार. बघा, जगात जन्माला आलेले मनुष्य सोडून कुठलाही प्राणी, आईचे दूध सुटल्यानंतर परत दूध पिणारा प्राणी मनुष्य सोडून दुसरा कोण आहे का? एखादा तरी नाव सांगा. कुठल्याही प्राणी आईचं दूध सुटल्यानंतर परत कुणाचं तरी दूध पिते असं कुणाचं तरी एखादा नाव सांगा. गरज आहे का? नाही. माणूस आपल्याला बनवलंय सवय, एवढंच, लागणार नाही. माणसासारखी ही सगळी मिक्स करून प्राणी खाणारी दुसरी कोण आहेत का? आम्ही मनाने ठरवलं तर सर्वच होऊ शकते. तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. आणि आई वडील त्याला पोषक वातावरण निर्माण करतील घरात. आणखी सकाळी एक संकल्प तुम्ही केलाय, होय ना? काय केलाय? शाकाहारी म्हणणार, जमेल काय? घरातले खात असतील तर काय? मागच्या जन्मात कोण लांडगे होते, कोण कुत्रे होते, कोण वाघ होते, कोण सिंह होते, त्यामुळे या जन्मात त्यांना आठवतं. बाबा, आपण ठरवायचं गेल्या जन्मात हत्ती होतो, घोडे होतो, गाय होतो, बैल होतो, त्यामुळे आम्ही तिथेही नाही आणि इथेही नाही असं म्हणता येईल की नाही? शाकाहारी बनण्याची शतक प्रयत्न आपण करणं गरजेचे असं मला वाटतं. तुमच्या प्रवृत्तीत किती बदल होतील बघा तुम्ही पाहिजे. आणि असेच जीवन मूल्यांच्या बाबतीत जे जे ऐकलेले आहात त्या जीवन मूल्य जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. काय राहिले मात्र आता सर्वांनीच प्रसाद घ्यायचा आहे आणि मग आपापल्या घराकडे प्रस्थान करायचं आहे. आणि सर्व अभिभावक